गुड मॉर्निंग गाईज. सो आज आता आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला, पण त्याआधी आम्ही पंचवटीला जाऊन येतो आहोत. तर तिथे काय काय पंचवटीला वेगवेगळी मंदिरं आहेत छोटी छोटी. त्याच्यानंतर गोदावरी घाट आहे, ते तुम्हाला आम्ही दाखवतो. त्याच्यानंतर आम्ही परत रूमवरती येऊ, म्हणजे रूममध्ये हॉटेलवरती येऊ आणि देन इथून आम्ही जाऊ त्र्यंबकेश्वरला. चला तर आज आपल्याला पंचवटी, त्र्यंबकेश्वर आणि बघू अजून काय काय स्पॉट्स कवर करता येतात ते. चला, आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या स्पॉटवर, जे आहे प्राचीन गोराराम मंदिर. पण त्याच्याच अगदी समोर आहे दशभुजा गणपतीचं मंदिर. दिवसाची सुरुवात करूया आपण आधी गणेशाच्या दर्शनाने, आणि तिथून मग आपण एक एक मंदिरं करत करत पोहोचूया त्र्यंबकेश्वरला. चला. प्राचीन गोराराम मंदिरातून दर्शन झाल्यानंतर तिथूनच खाली उतरल्यावर समोर आहे रामघाट. चला आता आपण दर्शन घेऊया रामघाटाचं, आणि त्याच्याच समोर आहे श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर. गुरुवे शरणं गुरुवे शरणं गुरुवे शरणं प्रदोष शिवनायन मा शरणं. रामघाट झाल्यानंतर आपण आपल्या तिसऱ्या स्पॉटला म्हणजेच श्री काळाराम मंदिरात आलेलो आहोत. चला दर्शन घेऊया काळाराम मंदिराचं. आता आपण आहोत श्री गोरेराम मंदिराच्या इकडच्या पर्णकुटीजवळ, ज्या पर्णकुटीत माता सीता होती आणि जिथून रावणाने तिचं हरण केलं, ती पर्णकुटी, त्याचं दर्शन घेऊया. पर्णकुटीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच पुढे आहे सीता गुफा, आणि त्या सीता गुफेच्याच पुढे आहेत 5 वडाची झाडं, ज्याच्यावरून या क्षेत्राला पंचवटी असे नाव पडलं. चला आता दर्शन घेऊया त्या सीता गुफेचे आणि त्या 5 वडांचे. सो पंचवटीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलो आहोत, कारण इथून आम्हाला आता निघायचं आहे त्र्यंबकेश्वरसाठी. सो आम्ही नाश्ता करतो. आता काय काय घेतलं आहे दाखवतो. सो इथे घेतलं आहे मी ॲज युजल मेदूवडा, चटणी, सांबार, आणि दुसरी घेतलं पोहे, मस्त गरम गरम पोहे आणि गरम गरम मेदूवडा, आणि कॉफी पण येते आपली. चला नाश्ता करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. सो आपण अजून एका स्पॉटच्या इथे आपल्या पोचलो आहोत. मूळ केदारनाथला कधी जाऊ माहीत नाही,
पण त्याच्या आधी इथे असलेल्या नाशिकमधल्या प्रति केदारनाथचं आपण दर्शन घेऊया. माझ्या मागे बघताय तिथे प्रति केदारनाथ आहे आणि या बाजूला जो आहे तो आहे अंजनेरी फोर्ट, जिथे श्री हनुमानाचा जन्म झाला, तो अंजनेरी किल्ला. चला आधी आपण जाऊया प्रति केदारनाथला आणि दर्शन घेऊया. हा जो तलाव दिसतोय हा अंजनेरी तलाव आहे. जर वरून गडावर गेल्यानंतर ह्याचा आकार पायाच्या ठशासारखा दिसतो. असे आख्यायिका आहे की जेव्हा हनुमंत सूर्याला घेण्यासाठी जेव्हा त्यांनी झेप घेतली तेव्हा त्यांच्या पायाचा जो ठसा होता तो हा तलाव त्याचं आता रूपांतर झालेलं आहे. आपण आता आलो आहोत अंजनेरी पर्वतावरती. मध्यावर आहोत, वरती आहे अजून खूप. आपण तिथे नाही जाणार आहोत. इथेच पायथ्याशी थोडं वर आल्यानंतर जिथे गाड्या जातात इथे आहे अंजनी मातेचं मंदिर आणि त्याच्या पुढे आहे दक्षिणमुखी हनुमंताचं मंदिर. सो चला आपण दर्शन घेऊया अंजनी मातेचं. तो बघा ना अंजनी लेक. सो आता आपण वरती आलो आहोत. अजूनही खूप बाकी आहे पण तिथे नाही जायचं आहे आपल्याला. इथे समोर जो आहे तो अंजनी लेक आहे. जसं मी म्हटलं मगाशी तुम्हाला की हनुमंताच्या पायाचा ठसा त्या आकारामध्ये तो लेक आहे. मगाशी खालून तुम्हाला दाखवलं, आता वरून दाखवतो की कसा दिसतो ते. सो आता आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे. इथून प्रवेशद्वार आहे मंदिरात जाण्यासाठी. तर चला आपण दर्शन घेऊया त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात जाऊन. आतमध्ये जर मिळालं शूट करायला तर करीन, जर नाही मिळालं झाल्यावर आम्ही तिथून पुढे निघालो सुला वाईन्सला जायला. चला तर जाऊया सुला वाईन्सला. सो आपण सगळी तीर्थस्थानं झाल्यानंतर आता आलो आहोत सुला वाईन यार्ड्सला वाईन टेस्टिंगसाठी. इथून आता एंट्री करायची आहे. 600 रुपीज तिकीट आहे वाईन टेस्टिंगसाठी, जे तुम्ही फूडला पण हाफ यूज करू शकता. जर वाईन टेस्टिंग नसेल करायची तर 400 रुपीज तिकीट आहे फॉर वीकडेज. विकेंड्समध्ये 1000 रुपीज होतं. चला आज जाऊया. Right? The same thing happens in these barrels as well. So and what they do is they make their own wine like champagne. Now ये सारे regions है फ्रांस में जो बनाते हैं अपना खुद का wine. So what they do is they just write the name of their region directly on the bottle to promote their own region internationally. Same thing, they are writing Dindori on our bottles to promote our region internationally. So this is the wine what we age for 1.5 years. The most premium, the most exclusive and the most expensive wine in our collection. Now, have a sip of the wine. This wine will be more darker in taste and a burst of flavors will be there. But notice
वाईन्सला असणार. सो सुला वाईन्सला जाऊन तिकडची वाईन कशी बनते ती प्रोसेस बघून वाईन टेस्टिंग करून आम्ही आता खालती आलो आहेत. त्यांचं जे फार्म आहे ते बघतोय, फिरतोय, थोडे फोटोज काढतोय आणि मग इथून निघू. इथून बघू कुठे जायचं आहे ते. कुठे जायचं ते इन द सेन्स खायला कुठे जायचं आहे ते बघण्यासाठी. सो चला इथून बाहेर पडल्यानंतर मग तुमच्याशी बोलतो. तोपर्यंत आम्ही थोडे फोटोज काढून घेतो. मस्त हवा चालली नाही ते. सो फायनली आम्ही रूमवरती आलो आहोत. रात्र झाली आहे. डिनर वगैरे करून आम्ही आलो आहोत रूममध्ये. उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे. सकाळी आधी 6ची आमची ट्रेन होती, पण ती चेंज करून 7ची केली. बॅग वगैरे आता भरू आणि त्याच्यानंतर झोपू. सो आय होप तुम्हाला ही नाशिकची व्लॉग सिरीज आवडली असेलच. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो दॅट असेच आम्ही वेगवेगळ्या प्लेसेसला जाऊ, तिकडचे फूड, तिकडच्या प्लेसेस एक्सप्लोर करू आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन ब्लॉग्स पोचवत राहू. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत इश्क च अजना साथ चलना